पाल महोदय आपल्या पुण्यामध्ये स्वातंत्र्य दिनाचं झेंडावंदन करत असतात आणि पालकमंत्री म्हणून प्रोटोकॉल प्रमाणे त्यांच्या झेंडावंदनाला उपस्थित राहणं माझं कर्तव्य आहे। त्या पद्धतीनं मी तिथं थांबलो होतो। झेंडावंदन झाल्यानंतर भिडेवाडाच्या बद्दल बरेच वर्ष चर्चा चाललेली, आता त्याचा प्लॅन आणि सगळ्या गोष्टी फायनल केलेल्या आहेत। सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलाय, मी त्यांना ताबडतोब काम सुरू करा म्हणून सांगितलेलं आहे। आमचा प्रयत्न आहे की वरिष्ठांना बोलावून त्याचं पायाभरणी करायची, परंतु तोपर्यंत काम काही थांबवून द्यायचं नाही। हे झालं भिडेवाड्याच्या संदर्भामध्ये। आणि पलीकडे देखील एक चांगलं स्मारक सावित्रीबाई फुलेंचं, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या बद्दल मागे मी ज्यावेळेस पाहणी केलेली होती त्यावेळेस असं ठरलेलं होतं, लहुजी वस्ताद साळवेंचं जसं जागेचा जबाबदारी सरकारने स्वीकारली आणि स्मारक उभं करण्याची जबाबदारी कॉर्पोरेशन स्वीकारली, तसं इथली जबाबदारी जागेची सरकारने स्वीकारलेली आहे। त्याला कालच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केलेली आहे, निधी मी पाठवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या सगळ्या लोकांचं स्थलांतर केल्यानंतर तिथं काम सुरू करणार आहे, पण ते कॉर्पोरेशन करणार आहे। आज सुरुवात करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झेंडावंदन वगैरे तिथलं झाल्यावर मी या 2 मीटिंग तिथं घेतलेल्या होत्या आणि त्या मीटिंग झाल्यानंतर 17 तारखेला आपला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्याचा एक महत्वाचा कार्यक्रम जसा परवा जळगावला झाला तसा आपण पुण्यामध्ये घेतोय बालेवाडीला। मला एका गोष्टीचा आनंद आहे, समाधान आहे, ज्या उद्देशाने आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांना, मायमाऊलींना, मुलींना सबलीकरण करण्याच्या करता, सक्षम करण्याच्या करता आम्ही जी योजना आणली ती योजना महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकप्रिय झाली। आज देखील मी सकाळपासून माझ्या पक्षाचं पण तिथं झेंडावंदन करून आज आम्ही संविधानाचं वाचन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ठेवलेलं होतं। त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन नंतर मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ आणि इथं जैन समाजाचं अतिशय महत्वाचं मंदिर आहे तिथं आणि आता सारसबागेच्या गणरायापाशी इथं सगळ्यांचा आम्ही आशीर्वाद घेतलाय, त्यांच्या पुढे आम्ही नतमस्तक झालोय आणि आमची जनसन्मान यात्रा इथून पुढं वडगाव शेरी आणि नंतर हडपसर ह्या 2 मतदारसंघात जाणार आहे। साधारण दररोज 2च मतदारसंघ आम्ही कव्हर करतो आणि मग बाकीच्या बद्दल काही सहकाऱ्यांशी हितगुज करणं, मीडियाला काही बाईट देणं किंवा मुलाखती देणं, अशा प्रकारचं आमचं काम चाललेलं आहे। पण प्रचंड उत्साह महिलांचा आहे। महिला आज तर मला इतक्या, आमची प्रिया गदादे आणि त्या सगळ्या बाकीच्या भगिनी थांबल्या होत्या तिथं, मला रक्षाबंधनाच्या अजून 19ला पण खूप राख्या माझ्या महिला भगिनी बांधतायत आणि त्या काही काहींच्या अकाउंटला काल आम्ही 35 लाख रुपये महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यातल्या लाभार्थींच्या डीबीटी द्वारे बँकेत जमा केलेत आणि ज्यांचे जमा झाले त्यांचा तर चेहरा इतका प्रफुल्लित आणि हसरा आणि आनंदी मला पाहायला मिळाला। त्या गोष्टीचं खरोखरीच आम्हाला समाधान आहे। मला एका गोष्टीचं दुःख आहे, विरोधकांनी काय टीका करावी हा त्यांचा अधिकार आहे। आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी त्याबद्दल फार काही बोलू इच्छित नाही, पण एक गरीब घरातल्या महिला, कष्ट करणाऱ्या महिला, मायमाऊली आणि मुली यांच्याकरता जे चांगले योजना, मुलींचं मोफत शिक्षण असेल, आमच्या शेतकऱ्यांचं वीज माफी असेल, 3 गॅस सिलेंडर वर्षाला देणं असेल किंवा युवतींना प्रशिक्षण देण्याच्या बद्दलचं, त्यांना स्टायपन देण्याच्या बद्दलचं काम असेल, 5 रुपये लिटरला दुधाचा दर वाढवून देण्याचं अनुदान त्यांना देण्याचं काम असेल, अशा अनेक गोष्टी आम्ही समाजाच्या करता करतोय। साधारण
सर्व गरीब घटकाला आणि सर्व जाती धर्मातल्या त्या आर्थिकदृष्ट्या थोड्याशा मागा असलेल्या त्या सगळ्या वर्गाच्या करता आम्हाला त्याच्यातनं मदत करता येते आणि त्याकरता मुख्यमंत्री, मी, उपमुख्यमंत्री, सगळ्याच आमचे आदिती तटकरे महिला बाल विकासचे मंत्री, सगळ्यांचं योगदान आहे आणि सगळ्यांचं सहकार्य पण आहे आणि महिलांच्या मध्ये उत्साह देखील आहे.